हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी सी ए के केसव फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं आहे तर बी कॉम ते बे काम असं जर कुठे होत असेल किंवा ऐकलं असेल, सध्या कॉमर्सचे अच्छे दिन ऑलरेडी आलेले आहेत. ये स्टुडंट्स, आता खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटीज येत आहेत किंवा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे याचा डेफिनेटली तुम्ही फायदा घ्यावा. आता सर, नेमका बेनिफिट आला म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं? तर बघा मुलांना, फायनान्स अँड अकाउंटसाठी ट्रान्सकोमध्ये एल डी सीची डेप्युटी मॅनेजरची UDCची म्हणजे अपर डिव्हिजन क्लर्क मल्टिपल पोस्ट आलेले आहेत. ऑलरेडी त्याची एक्झाम्स चालू आहेत, म्हणजे एक्झाम होणार आहे. LDCची डेट येईल लवकर आणि डेप्युटी मॅनेजरची डेट आलेली आहे, बरोबर. सिडकोची एक्झाम काही दिवसाआधीच झाली. महावितरणच्या आता जस्ट मॅनेजर, सिनियर डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पोस्ट आलेल्या आहेत, ऑफकोर्स फायनान्स अँड अकाउंटसाठी. आणि हे बघू शकता मुलांना तुम्ही, इट इज फॉर नवी मुंबई महानगरपालिका. येस मुलांना, नवी मुंबई महानगरपालिका, देन KDMC, दॅट इज ते कल्याण डोंबिवली त्याची एक्झाम, आणि त्यातल्या त्यात येणाऱ्या ZP एक्झाम्स. तर स्टुडंट्स, डेफिनेटली तुमच्यासाठी खूप जबरदस्त संधी आलेली आहे. एवढ्या पोस्ट, एवढ्या मल्टिपल एक्झाम आणि एवढ्या पोस्ट सोबत येणं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हे दुर्मिळ योगायोग आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही कॉमर्सचं बेसिसवर या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली नसेल तर लवकरात लवकर करावी. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट इज प्रोफेशनल नॉलेज. मेजॉरिटी सब्जेक्ट तोच असतो. तर त्याच्यासाठी द बेस्ट ऑप्शन इन महाराष्ट्र इज KKCA. येस स्टुडंट्स, KKCA इज वन स्टॉप सोल्युशन फॉर यू. आपण बऱ्याच व्हरायटीचे कोर्सेस पण त्याच्यासाठी बनवतो. ज्यांना म्हणजे फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल, फक्त नोट्स हवी असेल, डिटेल कंटेंट पाहिजे असेल, सर्वच गोष्टी आता आपलं यूट्यूब लाईव्हवर अजून फ्रीमध्ये कंटेंट येणारच आहे. तर काय येणार आहे त्याच्याबद्दल जस्ट नियर फ्युचरचा शेड्यूल तुम्हाला सांगायचं होतं स्टुडंट्स, त्याच्यासाठी आपण जमलेलो आहोतच. नाव सगळं तरी टुडेज डेट इज 14 जुलै 2025. मुलांना 14, 15, 16 जुलै म्हणजे मंडे, ट्युजडे, वेनसडे पुढचे येणाऱ्या 3 दिवसात एव्हरी डे इव्हिनिंग 7 ते 8 आपल्या यूट्यूब लाईव्हवर KKCAच्या याच यूट्यूब चॅनलवर क्वांट रिझनिंगचे लेक्चर तुमच्यासाठी लाईव्ह राहणार आहे. मोस्टली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे लेक्चर राहतील. त्याचे टॉपिक्स वगैरे पण ते थंबनेलमध्ये समजेलच तुम्हाला रिस्पेक्टिव्ह टॉपिक कोणता आहे ते. हे 3 दिवस यूट्यूब लाईव्हवर लेक्चर राहणार आहे. तर हे लेक्चर कोणी बघावे? मुलांना, तुम्ही LDCचं प्रिपरेशन करत असाल, UDCचं करत असाल, डेप्युटी मॅनेजरचं करत असाल, मॅनेजरचं असेल, सिनियर मॅनेजरचं असेल, ऑडिटरचं असेल, अकाउंटंटचं असेल, मुलांना तुम्ही ज्याही पोस्टसाठी प्रिपरेशन करताय, क्वांट अँड रिझनिंगची लेवल जी आहे त्या हिशोबाने घेतलेली आहे की तुम्हाला हे सर्वांना, एव्हरीवन मतलब बॉटम से लेकर ऊपर से लेकर नीचे तक, नीचे से लेकर ऊपर तक सर्वांसाठी सेम सिलेबस कंटेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे अटेंड करायचंच आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट प्रोफेशनल नॉलेज 14 जुलैला आज प्रोफेशनल म्हणजे अकाउंट्स ज्याला आपण म्हणतो त्याचं लेक्चर राहणार आहे 8:30 ते 10:30. मॅनेजर्स, महावितरणची जी पोस्ट आलेली मुलांना, महावितरणमध्ये मॅनेजरच्या, डेप्युटी मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर याच्यासाठीच्या, तर आज रात्री 8:30 ते 10:30 दिस इज द लास्ट लेक्चर. महावितरणचं हे लास्ट लेक्चर राहणार आहे, डेमो लेक्चर, जे यूट्यूब लाईव्हवर राहणार आहे. याच्यानंतरचे लेक्चर सर्व ॲपमध्ये किंवा झूममध्ये होतील ज्यांनी कोर्स परचेस केले त्यांच्यासाठी, ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे ना मुलांना, महावितरणचं पोस्टर दिसलं किंवा मॅनेजर नाव दिसलं का LDCचा पोरगा समजून घेतो हे आपल्यासाठी नाहीच आहे. आणि जेव्हा LDCचं लेक्चर घेतलं तेव्हा वाटतं सर तुम्ही एकदम सोपं घेताय, थोडंसं टफ घ्यायला पाहिजे होतं. मग टफ घेताना कुठं गायब झाले? यूट्यूब लाईव्हमध्ये जे येणाऱ्यांची संख्या कमी झाली का बरं? फक्त ते नाव बदललं, LDCच्या ऐवजी मॅनेजर लिहिलं, डायरेक्ट फरार. का बरं? त्या मॅनेजरच्या अवघड राहतं, ते आपल्याला येऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण शिकवतो तेव्हा आम्ही सांगतो की याच्यात LDCच्या लेवलला इझी येईल, तेव्हा ते पण एक्सेप्टेबल नसतं. मुलांना करा ना अटेंड. वाय यू आर लिफ्टिंग दिस? म्हणजे हा ऑप्शन का तुम्ही सोडतायत? जर यूट्यूब लाईव्ह आहे, पैसे लागत नाही आहे, तुम्हाला 2 तास डेडिकेट करायचे आहेत आणि यू आर वेटिंग फॉर सर ती MCQची सिरीज कुठे गेली? अरे सिरीजमध्ये तुम्हाला रोजचं 2 तासाचं लेक्चर येत आहे. तुम्ही MCQ 30 मिनिट्स, आपण 30 to 40 मिनिट्स घ्यायचो, आता 2 तासाचे लेक्चर येत आहे रोजचे, आणि तरी तुम्ही बघत नाही का बरं? MCQचंच आम्हाला वेट आहे. अरे स्टुडंट, तुमच्यासाठी आहे ना, अटेंड तर करा. सर नाही चालायचं क्वेश्चन, 2 तास वाया जातील, नॉलेज ॲडिशन होईल ना. म्हणजे LDC म्हणजे जिंदगीवर LDCच राहायचंय का? मुलांना जर हे नॉलेज घ्याल तर डेफिनेटली LDC सोबत दुसऱ्या पोस्टसाठी पण कामात येऊ शकतं. LDC इज नॉट बॅड, मला असं नाही तर LDC खूपच लोअर आहे, पण जो ओव्हरऑल पोस्ट आहे त्याच्यापैकी LDC जी आहे ती ऑफकोर्स कंपॅरेटिव्हली एक्सपेक्टेड आहे की इझी लेवलची येईल आणि बाकीच्या लेवल थोड्या टफ लेवल येतील. तुम्ही अटेंड तर करा, प्रत्येकाने अटेंड करायला पाहिजे कोर्स. प्रोफेशनल नॉलेज म्हटलं लेक्चर आलं का, महावितरण असो, महाट्रान्सको असो, सिडकोची एक्झाम जस्ट झाली ती म्हणजे आता झालेली आहे, किंवा नवी मुंबई असो, मुलांना तुम्ही ज्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तुम्ही अटेंड करायलाच पाहिजे. फायनान्स अँड अकाउंट्स म्हटल्यावर फक्त तुमच्या नावाचं पोस्टर म्हणजे मी ते थंबनेल बदलून महाट्रान्सको लावा मग तुम्ही बघणार, ते बदलून नवी मुंबई लावा मग तुम्ही बघणार, प्रत्येकासाठी यार, ठीक आहे. नेक्स्ट सर, ते नवी मुंबईची एक्झाम येते त्याचं काहीतरी करा सर लवकर, त्याचं रिव्हिजन लेक्चर काहीतरी कुंभमेळा घ्या, काहीतरी घ्या सर. स्टुडंट्स, 15 जुलै 2025 म्हणजे उद्याच
नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी रात्री 8:30 ते 10:30 सेम टाइम. फक्त आज म्हणजे 14 जुलैला महावितरणचं आहे लेक्चर, लास्ट लेक्चर. त्याच्यानंतर नवी मुंबईचं लेक्चर राहणार आहे 15 जुलैला. तर मग महावितरणचं नाही मुलांना, उद्याचे दिवस 15 जुलै एक दिवस आपण स्पेशली नवी मुंबईच्या मुलांसाठी देतोय. तर महावितरणचं लेक्चर 15 जुलैला नाही राहणार. डन. नेक्स्ट 16 जुलैला मुलांना झूमवर लेक्चर राहणार आहे, विच विल बी ओपन फॉर ऑल. दिस इज द लास्ट लेक्चर. म्हणजे याच्यानंतर म्हणजे आता युट्यूबचा संपलाच विषय. झूमचं पण आपण एक लेक्चर ओपन ठेवतोय सर्वांसाठी. म्हणजे काहींच्या मनात जो प्रश्न आहे की सर झूमवर लेक्चर कसे होतील, झूमवर इंटरॅक्शन करता येईल का, अनम्यूट करता येईल का, या गोष्टींचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून झूमवर सुद्धा एक लेक्चर सर्वांसाठी फ्री ठेवतोय. महावितरण मॅनेजरचं आहे ते पण सांगतो, महावितरण मॅनेजरचं आहे. पण लिंक आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये शेअर केली जाईल. व्हॉट्सअप कम्युनिटी शेअर केलेलं नाहीये, जॉईन केलेलं नाहीये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, स्टार्टिंगलाच लिंक दिसेल तुम्हाला. एक आपलं व्हॉट्सअपचं महावितरण कम्युनिटी आहे ती. येस, कम्युनिटी म्हणजे तुम्हाला डिस्कशनमध्ये जे डिस्टर्बन्स होतो ते रोखण्यासाठी कम्युनिटी बनवली आहे, ज्याच्यात KKCA कडनं फक्त मेसेजेस भेटतील तुम्हाला. ॲडमिन म्हणजे जसं ग्रुपमध्ये ओनली ॲडमिन असतं तसा प्रकार समजा तुम्ही. तर तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिंक पण भेटेल. कम्युनिटी जॉईन नसेल केली तर आजच करा, लगेच करा, त्याच्यात तुम्हाला अपडेट भेटेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे वेट करताय की अजून कंटेंट यावं, पोरांनो जे आलेलं आहे ते पण कंप्लीट करावं, हे आमचे पण म्हणणं आहे. आपले यूट्यूब चॅनलचंच आहे हे प्लेलिस्ट मुलांना. महावितरणचे 6 व्हिडिओ झाले आतापर्यंत. ठीक आहे, 6 व्हिडिओ आतापर्यंत झाले महावितरणचे. म्हणजे प्रत्येक याच्यात कंटेंट असेल नाही, काही अपडेटवाले व्हिडिओ असतील ते स्किप करू शकतात तुम्ही. अपडेट माहितीच ना आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, स्किप करू शकतात. बरोबर. महाट्रान्सकोचे मुलांना 87 लेक्चर मुलांना अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही दाखवून द्या मला टॉपिक वाईज कोणी MCQची सिरीज घेतलेली आहे आणि 87 लेक्चर्स घेतलेले आहे युट्यूबवर. कोणी असेल तर दाखवा मुलांना महाराष्ट्रात. चॅलेंज आहे 87 लेक्चर्स यू टॉपिक वाईज MCQ सिरीज कंटिन्यू बेसिसवर. पॉसिबलच नाही पूर्ण महाराष्ट्रात. फक्त कोर्स मागे ते फक्त ढिंडोरा वाजवत राहा तुम्ही. मुलांना तुम्हाला कंटेंट किती दिले ते तर बघा. आणि याचा मुलांना इतका जबरदस्त फायदा झालाय. सिडकोच्या मुलांचे एवढे मेसेजेस आलेत, सिडकोची परीक्षा देणाऱ्या मुलांचे, की त्यांना लिटरली ते फक्त हे लेक्चर बघून गेले, लिटरली युट्यूबचे लेक्चर बघून गेले. असे सुद्धा किती विद्यार्थी त्यांना इतका फायदा झाला सिडकोच्या परीक्षेत सुद्धा, की त्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला पेपर खूप इझी गेला. म्हणजे बाकी कॉन्ट्रेसिंगला तरी विचार करावा लागला किंवा वेळ लागला, जे आम्हाला हक्काचे वय येत होते कॉन्ट्रेसिंग आम्हाला वाटत होतं, पण आम्हाला प्रोफेशनल नॉलेज सोपं गेलं आणि हे डिफिकल्ट वाटलं. प्रोफेशनल नॉलेज सोपं गेलं आणि कॉन्ट्रेसिंग आम्हाला वाटलं की आम्हाला येतं का नाही, असं झालं कंडिशन. आणि मुलांना आता ZPचे पण एक्झाम लवकरच येत आहेत. ZPचं एक्झाम लवकरच येत आहे. आणि महावितरणच्या मुलांना आपली जी आधीची सिरीज आहे महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट, त्याचे 63 व्हिडिओज अवेलेबल आहे युट्यूबवर. महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट आता तुम्ही जर, आणि नगर परिषदचे 61 व्हिडिओज. मुलांना युट्यूबवर एवढं भरमसाठ कंटेंट देणारं अख्ख्या महाराष्ट्रातलं एकच चॅनल आहे, फक्त आणि फक्त KKCA. फक्त KKCA. चॅलेंज देऊन सांगतो, एवढं कंटेंट जर कोणी दिलं असेल युट्यूबवर तर दाखवा आम्हाला. मुलांना त्याचा डेफिनेटली बेनिफिट घ्या, त्याचा बेनिफिट सर्वांपर्यंत स्प्रेड करा आणि राईट टाइमला राईट सिलेक्शन करा. महावितरणचं आता इनिशियल दिस इज द टाइम, आता बॅच जॉईन करायचा राईट टाइम आहे. ओके. महाट्रान्सकोची अपडेट आहे का सर? अजून नाही आहे मुलांना, त्याचा प्रयत्न आहे लवकरच भेटावं. पण फक्त त्या अपडेटचा वेट करत बसण्यापेक्षा पुढचे पाऊल घ्या, डिसिजन घ्या, फटाफट जे कोर्सेस जॉईन करायचे ते करा, किंवा ॲटलिस्ट ऑनलाईन बघायचं तर ऑनलाईन बघा, फ्री बघायचं फ्रीवाले बघा, पण स्टडीचा टच सोडू नका. स्टडी करत राहा. पुढची अपडेट घेऊन लवकरच तुमच्यापर्यंत येऊ. नमस्कार. आप लर्निंग विथ KKCA. टेक केअर. बाय बाय.